नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचंच या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. सो आज आपलं रेकी लेवल 1चा डे 3 आहे. आज बरोबर ना, डे 3 आहे. सो या डे 3 मध्ये आज आपण काय शिकणार आहोत, तर ऑरा कसा चेक करायचा. आणि ऑरा म्हणजे नक्की काय, मग तो स्वतःचा कसा क्लीन करायचा किंवा इतरांचा म्हणजे आपल्या मुलांचा, आपल्या जवळच्या माणसांचा ऑरा कसा क्लीन करायचा याबद्दल आपण शिकणार आहोत. सो आज सगळे एक्सायटेड, सगळं शिकण्यासाठी. चला, मला तुमची एनर्जी बघायची आहे. लेट मी चेक युअर एनर्जी. सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करा. आणि येस, तुमच्या घरामध्ये कोण एखादी व्यक्ती असेल तर वेल अँड गुड. सो मला सांगून ठेवा एखादी व्यक्ती असेल तर, कारण तिथे आपल्याला गरज पडणार आहे ऑरा चेक करताना. इतर लोकांचा जेव्हा ऑरा चेक करायची वेळ येते तेव्हा आपल्याला इथे एखादी व्यक्ती असायला पाहिजे. येस, कोणाच्या घरी आहे बरं एखादी व्यक्ती, त्याने हँड रेज करा फक्त. ओके, श्रद्धा आहेत. आणखीन कोण आहे? अजून मला एक दोन दोनच व्यक्ती लागणार आहे. श्रद्धा आहेत, श्रद्धाने मला सांगून ठेवलेलं आहे. दुसरं कोण आहे बरं, ज्यांच्या घरी कोणतरी आहे ते? थँक्यू सो मच संगीता मॅडम. येस, कोणाच्या घरी अजून कोण आहे? आहे, ओके. स्मिता म्हणतात, स्मिता आहे. स्मितांच्या घरी कोण आहेत? ओके, ठीक आहे. जेव्हा आपण सेशन सुरू करू तेव्हा ते बघूया. आता आपण लवकर सुरुवात करूया. चला. माझ्या घरी मुलगी आहे. कोण बोलते बरं? एकच मिनिट. हो, चालेल. किती वर्षाची आहे? प्रियांका. मुलगी किती वर्षाची आहे? चॅट बॉक्समध्ये मेसेज करा बरं. 5 वर्षाची म्हणजे खूप छोटी आहे. 5 वर्षाची नको. त्यापेक्षा मोठी पाहिजे आपल्याला. 5 वर्ष म्हणजे अगदी छोटी आहे ती. 12-13 वर्षापासून चालेल. 12 वर्षाची वगैरे चालेल. बरं, चला आपण सुरू करूया. वेलकम ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे. चल, आपण आता बघूया काय घेणार होता. रेकीची प्रेयर तर आपण डे 2 पासूनच सुरू केली होती. रेकीची प्रेयर करताना काय बघायचंय, तर वरून ब्रह्मांडातून येणारा व्हाईट प्रकाश, जसं की असा एक फ्लो आपल्या शरीरावर पडतोय आणि आपलं संपूर्ण शरीर प्रकाशित होते असं तुम्हाला बघायचंय. आणि ही रेकीची प्रार्थना आहे, प्रेयर आहे. सो ती तुम्ही स्क्रीनशॉट घ्या बरं सगळ्यांनी. चलो, पुढे जाऊया आता. ही प्रेयर तुम्हाला रोज बोलायची आहे. आता हे कोण आहे? रेकीचं आपण बरंच काही जाणून घेतलं, पण रेकीचा शोध कोणी लावला तेच आपण मुळात पाहिलं नाही. सो हे आहेत रेकीचे फाउंडर डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी 21 दिवसांच्या अथक साधनेनंतर. 21 दिवसांची अथक साधना म्हणजेच काय? सो 21 दिवस अन्न, पाणी, जल सगळं काही न घेता त्यांनी 21 दिवसांच्या अथक साधनेनंतर ही दिव्य रेकी शक्ती, ही एनर्जी आपल्या सगळ्यांपर्यंत सहज पोहोचवली आणि म्हणूनच आज आपण त्याचा लाभ घेतोय. ठीक आहे. आवाज येत नाही. माझा आवाज क्लिअर आहे? तुमच्याकडे चेक करा मॅडम. येस, आवाज क्लिअर आहे ना माझा? असेल तर मला एक येस. थँक्यू, थँक्यू सई मॅडम. ओके, पुढे जाऊया आपण आता. सो यांच्या अथक श्रमानंतर, साधनेनंतर आपल्यापर्यंत ही रेकी आलेली आहे. आता डॉक्टर मिकाऊ उसुई यांच्यानंतर चिरोजी हयाशी, जे जपानचे एअरशिप मार्शल होते, त्यांनी रेकीचं ग्रँड मास्टरशिप केलं. आणि त्यानंतर हवायो टकाटा या ज्या मॅडम आहेत, त्यांनी त्या रेकीच्या ग्रँड मास्टर झाल्या. सो या रेकीच्या पहिल्या महिला ग्रँड मास्टर होत्या. आता यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते माहिती, की का माहिती सांगते त्याच्या मागे पण एक रिझन आहे. या मॅडम ज्या आहेत त्यांना वयाच्या 23-24 वर्षामध्ये कॅन्सर झाला होता. आता कॅन्सर हा आजार, आता तरी ठीक आहे, आपल्याला थोडंसं पचनी पडतं,
किंवा आपल्याला आता ते युज टू झालेलं आहे आणि अशा ट्रीटमेंट अशा आजारांवर मोठमोठ्या आजारांवर आता ट्रीटमेंट सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्याला एवढं काही त्याचं आता हे वाटत नाही. पण त्या काळामध्ये कॅन्सर हा शब्द ऐकला की तो माणूस गेल्यातच जमा असं असं होतं. मग अशा वेळेला त्यावेळेस या मॅडमनी स्वतःसाठी स्वतःवर रेकीचं हिलिंग घेतलं. जवळजवळ 7 ते 8 महिने त्यांनी स्वतःला हील केलं रेकीद्वारे आणि त्याचबरोबर मेडिकल जी काही ट्रीटमेंट त्यांना मिळणार आहे तुटपुंजी, कारण त्यांची फायनान्शियली कंडिशन प्रॉपर नव्हती. सो जी काही मेडिकल ट्रीटमेंट त्यांना मिळत होती त्या मेडिकल ट्रीटमेंटद्वारे आणि त्याचबरोबर रेकीच्या हिलिंगद्वारे त्यांनी स्वतःला हिलिंग केलं आणि त्यानंतर त्या जवळजवळ वयाच्या 82-83 वर्षापर्यंत जगल्या. सो सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जर तुम्ही स्वतःवर ट्रस्ट ठेवलात, तुमच्या इंटेन्शनवर ट्रस्ट ठेवलात, या विद्येवर, या डिव्हाइन एनर्जीवर ट्रस्ट ठेवलात, तर येस यू कॅन हील युअर सेल्फ. आणि हे बुक सुद्धा आहे बघा मार्केटमध्ये. तुम्ही स्वतःला हील करू शकता. यू कॅन हील युअर सेल्फ. म्हणजेच काय, तर आपल्या मनापेक्षा, आपल्या विचारांपेक्षा दुसरं कोण हीलर नाहीये जगात. जेवढं तुम्ही चांगलं, तुमचे चांगले विचार असतील, थॉट्स असतील, तेवढं तुमची हिलिंग पॉवर वाढत चालणार आहे. बट येस, ऑब्विसली याच्यावर तुमचा ट्रस्ट असणं गरजेचं आहे. सो आता आपण पुढच्या याला येऊया. एक्झॅक्टली ऑरा म्हणजे काय त्याच्यावर येऊया. तुमच्यापैकी ऑरा कोणाकोणाला माहिती आहे? बरं बरं, याचं पण प्रॅक्टिकल करायचंय आपल्याला. सो पेन, नोटबुक सगळे रेडी करायचे. तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे ऑरा म्हणजे काय? येस, कोणी सांगेल का मला? बघा, डे 1ला पब्लिक किती होती, डे 3ला पब्लिक किती आहेत? म्हणजेच काय, तर लोक लोक हे नाहीयेत, त्यांचे म्हणतात ना की आम्ही 7 दिवस येणार, कमिटमेंट केली होती पण कमिटमेंट दिसत नाही, हे याच्यातून कळतं. जसे जसे दिवस वाढत जातात तस तसे लोकांचे रिझन वाढत जातात, एक्सक्यूज वाढत जातात. आज नाही, मला आज वेळ नाही, आज असं आहे, फलाना काम आहे. पुढे कोण लोक जातात? जी खरोखरच कमिटेड असतात, जी लोक खरोखरच त्यांच्या लाईफमध्ये त्यांना काहीतरी करायचंय, तीच कमिटेड असतात. ठीक आहे, चलो बघूया आपण आता पुढे. ऑरा म्हणजे काय कोणाला माहित आहे का? इन शॉर्ट. येस, इफ येस देन रेज युअर हँड. ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी मला सांगायचंय की हा ऑरा शब्द तुम्ही कधी ऐकलाय का, किंवा या शब्दाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? ओके, बाकीच्याने आपले व्हिडिओ ऑन करायचे आहेत. इफ पॉसिबल. ऑफिसमध्ये असाल तर नका करू. संगीता म्हणतात ऑरा म्हणजे वलय. ओके, बाकीच्या लोकांचं काय म्हणणं आहे बरं, ऑरा म्हणजे काय? एकच मिनिट मला. ओके, मंजुषा म्हणतात वलय. आता मी इन शॉर्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते ऑरा म्हणजे काय. जसं की ही इमेज तुम्ही बघू शकता. एकच मिनिट. ही इमेज तुम्ही बघू शकता, दिसते का तुम्हाला? सो या इमेजमध्ये एक साधू संत दिसत आहे. ते त्यांच्या डोक्याभोवती एक प्रकाशाचं वलय दाखवलं गेलेलं आहे. ओके, सो त्याला म्हणतात ऑरा. आपल्या देवदेवतांच्या फोटो मागे सुद्धा एक प्रकाशाचं वलय दाखवलं जातं, त्याला म्हणतात ऑरा. सो ऑरा म्हणजेच काय, तर तेजोवलय किंवा आभामंडळ. आणि ऑराचे असे वेगवेगळे शेड्स असतात, कलर्स असतात, पण हे आपण सामान्य डोळ्यांनी नाही बघू शकत. तर त्यासाठी सिद्धी प्राप्त करावी लागते किंवा त्यासाठी काही टेक्निकल गोष्टी यूज कराव्या लागतात आणि त्यानंतरच त्या तुम्हाला दिसायला लागतात. सो इथपर्यंत क्लिअर झालं का तुम्हाला ऑरा म्हणजे काय? सो हे सांगण्याचं तात्पर्य काय, तर आपल्या प्रत्येकाच्या शरीराचा एक ऑरा आहे. जसं आपल्या प्रत्येकामध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह अशी दोन माणसं आहेत, आता सुद्धा आहेत. काही लोक इथे आलेले आहेत ते पॉझिटिव्ह माइंडने आलेले आहेत, काही लोक आलेले आहेत ते निगेटिव्ह माइंडने. बघूया काय आहे तर सेशनमध्ये. पटलं तर पटलं, नाही तर सोडून द्यावं. काही माणसं आलेली आहेत, काय वेगळं सांगणार असेल आता ही मॅडम, बरोबर ना? म्हणजेच प्रत्येकाचा बघण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन, थिंकिंग सगळं वेगळं असतं. तसंच आपला ऑरा. आता ह्या ऑरामध्ये काय असतं ते आपण नक्की जाणून घेऊया. डे टू डे लाईफमध्ये आपल्याला रोजच्या रोज आपलं कार्य करण्यासाठी, कर्म करण्यासाठी बाहेर पडावं लागतं. येस ओर नो? आपल्याला घरी बसून कोण देणार आहे का? हे घ्या, तुम्ही आज घरी घरी बसून राहिलात तर माझ्याकडून तुम्हाला हे 2,000 रुपये, हे 5,000 रुपये असं कोण देणार आहे का?
नाही. किंवा आपण कुठल्याही मोठ्या रिच खानदानाशी किंवा फॅमिलीशी रिलेट करत नाही, की टाटा अंबानी करतो का? नाही. जो आपल्याला, आणि टाटा अंबानी म्हटलं तरी त्यांना सुद्धा रोज डे टू डे लाईफमध्ये घराच्या बाहेर जावं लागतं, काम करावं लागतं. त्यांचं जे शेड्यूल्ड आहे ते त्यांना कॅरी करावं लागतं. मग आपण काय, तुम्ही आम्ही कोण आहोत? कोणच नाही, नथिंग. सो देहरी खाटल्यावर असं नाही होत. डे टू डे लाईफमध्ये आपले कर्म करण्यासाठी, आपलं काम करण्यासाठी आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागतं. आणि अशा कामानिमित्त असंख्य लोकांच्या आपण कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मुंबईकर म्हटलं की ट्रेनची गर्दी आपल्याला सगळ्यांना काही नवीन आहे. मग त्याच गर्दीमध्ये, त्या ट्रेनमध्ये असंख्य लोक अशी मिळतात, ती मे बी काही पॉझिटिव्ह तर काही निगेटिव्ह असतात. पॉझिटिव्ह असेल तर वेल अँड गुड, पण जर निगेटिव्ह लोक असतील, निगेटिव्ह लोक मॅक्झिमम आपल्याला अटॅच होत असतील, अट्रॅक्ट होत असतील, तर होतं काय? सो जेव्हा आपण अशा निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात येतो, तेव्हा त्यांची नकारात्मकता आपल्या ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश करते. ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर आपलं ऑरा क्षेत्र वीक होत जातं. कारण आपण स्ट्रॉंग नाही होत. स्ट्रॉंग नसल्यामुळे त्यांची निगेटिव्ह एनर्जी आपल्या ऑरा क्षेत्रामध्ये इझिली येते. इझिली आल्यामुळे आपल्यावर हावी पडते आणि हावी झाल्यामुळे आपलं ऑरा क्षेत्र वीक होत जातं. सो आपल्या ऑरामध्ये आधी प्रवेश करते आणि नंतर आपल्या चक्रामध्ये प्रवेश करते. सो आपल्या ज्या चक्रामध्ये ही निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करते, त्या चक्रांसंबंधी आपल्याला एखादा आजार निर्माण होतो. इथपर्यंत क्लिअर आहे? पण जेव्हा आपण खुश असतो, आपला ऑरा स्ट्रॉंग असतो, आपण सकारात्मक असतो, तेव्हा काय परिस्थिती असते तर वेगळी. काय असतं? सगळं अगदी छान आनंदी आनंदगडे. का बरं असं? बिकॉज लाइक अट्रॅक्ट्स लाइक. ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करता, त्याच गोष्टी वारंवार तुम्हाला मिळतात. सो केव्हा तरी असं होतं ना, की आपला मूड रोजच चांगला आहे का? नाही. आज माझा मूड चांगला असेल, तर उद्या किंवा संध्याकाळी रात्री घरी गेल्यानंतर काय असेल मला माहित नाही. मग आता मूड डाऊन झाल्यासारखं फील होणं किंवा बरं नाही वाटत नसणं किंवा काही कशामध्ये एनर्जी नसल्यासारखं वाटणं, तर त्यावेळेला काय होतं? तर त्यावेळेला आपला ऑरा निगेटिव्ह होत जातो. आपल्याला घरी येण्याची इच्छा होत नाही, आळस आल्यासारखं अंगात वाटतं. कुठल्याच गोष्टीमध्ये असं इंटरेस्ट निर्माण होत नाही. याचा अर्थ काय? तर आपला ऑरा वीक होत चाललेला आहे. मग आता कसं ओळखायचं बरं मॅडम? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितलं. पण कसं ओळखायचं, की आमचा ऑरा वीक आहे की स्ट्रॉंग आहे? बरोबर ना? सो आता तुम्हीच चेक करायचं आहे, तुमचा ऑरा कुठला आहे? वीक आहे की स्ट्रॉंग आहे? आणि तुम्हीच मला रिप्लाय करायचे. ठीक आहे? मी काही गोष्टी तुम्हाला इथे दाखवते. ऑरा प्रॅक्टिकल आपण करणारच आहोत. बरं आधी आपण ऑराचं प्रॅक्टिकल करूया. प्रत्येकाचा एक ऑरा असतो. चला, नोटबुक घ्या आणि त्या नोटबुकवर एक मध्यभागी एक मोठा राउंड काढा. मोठा राउंड काढा. असा मोठा राउंड काढा आणि त्याच्यामध्ये दिसतंय का? एकच मिनिट. त्याच्यामध्ये एक डॉट काढा. डार्क कलरचा डॉट काढा. दिसतंय का? सगळ्यांना चेक करा. येस. चलो काढा बरं सगळ्यांनी. Yes. झालं असेल तर मला सांगा.
झालं असेल तर डन म्हणून लिहा. ओके, आता काय करायचंय तुम्हाला? बरोबर तो ब्लॅक कलरचा डॉट आहे ना, असे दोन डॉट तुम्ही काढले असतील, राईट? असा हा डॉट काढला असेल ब्लॅक कलरचा. बरोबर त्या डॉटवर तुम्हाला फोकस करायचे आणि त्याच्या भोवती असं व्हाईट ब्लर प्रकाशाचं वलय दिसतंय काय तुम्हाला चेक करायचंय. करा बरं. तुम्ही तुमच्या नोटबुकवर पण करू शकता, तुम्ही इथे समोर स्क्रीनवर सुद्धा करू शकता. प्रॉपर त्या डॉटकडे नो स्टिपवर तुम्हाला बघायचंय. ओके, कोणाकोणाला दिसलं बरं? एकाच डॉटकडे कुठल्या तरी बघायचंय तुम्हाला, कोणत्याही. येस. कोणाकोणाला ते व्हाईट प्रकाशाचं वलय दिसलं? ओके, चला, बऱ्याच लोकांना दिसलेलं आहे. येस. सो हे फक्त हा एकच कलर झाला व्हाईट. पण इतर कलर बघण्यासाठी तेवढं आपल्याला सिद्धी प्राप्त करावी लागते, तेवढं प्रॅक्टिस करावी लागते, त्यानंतर दिसतो. थोडक्यात मला एकच सांगायचं होतं तुम्हाला, की प्रत्येक मनुष्याचा ऑरा असतो, ऑरा ऑफ द लिव्हिंग और नॉन लिव्हिंग थिंग. प्रत्येक गोष्टीचा ऑरा असतो. ओके. सो बघा आता, ही झाडाची पानं आहेत, फुलं आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा ऑरा आहे. त्यानंतर माझ्या हातामध्ये आता हा पेन आहे. एकच मिनिट. सो माझ्या हातामध्ये आता हा पेन आहे. या पेनचा सुद्धा एक ऑरा आहे. माझ्याकडे आता ही मूर्ती आहे समोर एंजलची. सो ह्या एंजलचा सुद्धा एक ऑरा आहे. ओके. सो प्रत्येक गोष्टीचा ऑरा असतो. येस. पिंक आणि ब्ल्यू दिसला, अरे वा, ग्रेट. म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन फार छान आहे. आता आपण पुढे बघूया. आता चेक करा तुमचा ऑरा याच्यामध्ये कुठला आहे. मी सांगते काही तुम्हाला त्याची सायन्स. ओके. ह्युमन ऑरा लेअर. प्रत्येक मनुष्यामध्ये जसं पॉझिटिव्ह एनर्जी असते, निगेटिव्ह एनर्जी असते, तसंच ऑरा सुद्धा काहींचा वीक आणि काहींचा स्ट्रॉंग असू शकतो. तो कसा, ते आता आपण जाणून घेऊया. तुमच्या घरी किती लोकांच्या गप्पा किंवा किती लोकांचं दुखणं, यातना तुम्ही ऐकत असता, की आज माझ्या घरी असं असं झालं, मला अशा अशा वेदना झाल्या, मला असं दुःख झालं. सो आता होतं काय ते बघूया आपण. एखाद्याचं दुःख ऐकणं वाईट नाही, पण वारंवार जर ती व्यक्ती तुम्हाला कॉल करून तिचं दुःख तुमच्याशी शेअर करत असेल, सांगत असेल, तर मात्र तिथे कुठेतरी स्टॉप राहणं गरजेचं आहे. का बरं? कारण रोज जेव्हा तुम्ही एखाद्याचं दुःख ऐकता, तेव्हा काय होतं, तर तुम्ही त्यांचं जे दुःख आहे ते कुठेतरी तुमच्या ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश करतं आणि तसेच रिझल्ट तुम्हाला सुद्धा हळूहळू मिळायला सुरुवात होते. आणि म्हणूनच ज्या गोष्टी तुम्ही ऐकता, ओके. मॅडम, विशाखा मॅडम, आता इकडे लक्ष द्या प्लीज. सो या ज्या गोष्टी तुम्ही ऐकता आणि जेव्हा माझं सेशन चालू असतं ना, तेव्हा फोकस इकडे करा. ओके. सो इतरांचं दुःख ऐकणं काय वाईट नाही, पण ज्या वेळेला तुम्ही वारंवार त्याच त्याच गोष्टी ऐकता, सपोज तुमची एखादी बहीण असेल, तुमची मैत्रीण असेल आणि वारंवार तुम्हाला काही तिच्या अडचणी, तिच्या आयुष्यामध्ये येणारे प्रॉब्लेम सांगत असेल, एकदा दोनदा सांगितलं तर ठीक आहे, तीनदा चारदा सांगितलं तरी ठीक आहे, पण वारंवार जर तुम्हाला ती सांगते, एकतर तुम्ही त्याला सोल्युशन द्यायचे, नाही तर सोल्युशन तिला तुम्ही दिलेलं सोल्युशन तिला पटत नसेल, तर तिला एकच सांगायचे, बाई ग, रोज रोज मला हे रडगाणं किंवा तुझं दुःख सांगण्यापेक्षा तुला जे सोल्युशन दिले त्याच्यावर काम कर. अदरवाईज तुला नाही पटत असेल असेल तर त्याच्यातून बाहेर पड. पण होतं काय, जेव्हा तुम्ही वारंवार त्यांचं दुःख ऐकण्याचा प्रयत्न करता, तेव्हा कुठेतरी तुमचा ऑरा एकतर वीक झालेला असतो आणि वीक झालेला असल्यामुळे तुमच्या ऑरा क्षेत्रामध्ये त्या गोष्टी प्रवेश करतात आणि सेम रिझल्ट तुम्हाला सुद्धा मिळायला सुरुवात होते. ओके. सो आता आपण बघूया की पॉझिटिव्ह ऑरा आणि निगेटिव्ह ऑरा म्हणजे नक्की काय, कसं ओळखायचं, की एखाद्याचा ऑरा पॉझिटिव्ह आहे आणि एखाद्याचा ऑरा निगेटिव्ह आहे. ठीक आहे. येस, आता आपण जाणून घेऊया.
विशाखा मॅडम म्हणतात मॅम नोट्स कशावर मिळणार? नोट्स नाही मिळणार आहे त्याच्या. ओके. चला आता आपण पुढे बघूया पॉझिटिव्ह ऑरा कसा असतो. सतत एखादी व्यक्ती हसतमुख आहे, त्यांच्या संपर्कात आल्याने तुम्हाला मोटिवेट झाल्यासारखं, तुम्हाला एनर्जेटिक फील होत असेल, किंवा जी लोक वारंवार दुसऱ्यांना मदत करतात, एखाद्याच्या कामाचं कौतुक करतात, त्यांना वेळेवर कॉम्प्लिमेंट्स देतात, प्रोत्साहन देतात. ओके. सो काय समजायचं? अशा व्यक्तींचा ऑरा पॉझिटिव्ह आहे, स्ट्रॉंग आहे. पण याच्या अपोजिट जी लोक वारंवार निगेटिव्ह बोलतात, ज्यांच्या संपर्कात राहिलं तरी आपल्याला असं वाटतं केव्हा इथून मी निघून जाते, आणि वारंवार त्यांचे दुःखच आपल्याला सांगत राहतात. सो येस, डेफिनेटली अशा व्यक्तींचा ऑरा निगेटिव्ह असतो, वीक असतो. सतत नकारात्मक गोष्टी बोलणं, सतत नकारात्मक काहीतरी स्टोरी तुम्हाला सांगत राहणं, हे नको करू, हे केल्यामुळे असं होईल, ते तसं होईल, म्हणजेच पुढचं भाकीत तुम्हाला सांगत राहणं थोडक्यात. सो या गोष्टी, या व्यक्ती जर तुम्हाला भेटत असतील तर समजून जायचं की ही व्यक्ती सकारात्मक आहे, किंवा हिचा ऑरा पॉझिटिव्ह आहे, किंवा हिचा ऑरा निगेटिव्ह आहे. आता तुम्ही याच्यापैकी कुठल्या गटात मोडता? सो तुम्ही चेक करा, जज युअर सेल्फ. येस, चॅट बॉक्समध्ये मला मेसेज करा. 50-50 असेल तर 50-50, फुल स्ट्रॉंग असेल तर स्ट्रॉंग ऑरा. येस, चॅट बॉक्स. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. ओके, चला, जे आहे ते आहे, ऍक्सेप्ट करा. येस, व्हेरी गुड. 50-50 आहे काही काहींचं. ओके, निगेटिव्ह. निगेटिव्ह असेल तर येस, यू हॅव टू टेक ऍक्शन. तुम्हाला ऍक्शन घ्यावीच लागणार आहे. येस. ओके, चलो. मोस्ट ऑफ, मॅक्झिमम 50-50 आणि निगेटिव्ह आहे. तर खरंच सांगते तुम्हाला, तुमच्यावर खूप खूप ऍक्शन घेणं, काम करणं फार गरजेचं आहे. कारण जर अशा मोडमध्ये तुम्ही राहत असाल, ओके, एक व्यक्ती मिळाली, नेहा आहेत. 80-20. ओके. येस, गुड. हा रेशो गुड आहे, 80-20. येस, ग्रेट. प्रियांका कुवर माझी सिस्टर आहे, तिचा ऑरा खूप निगेटिव्ह आहे. ओके. रंजनी म्हणतात येस, पॉझिटिव्ह. येस येस, थँक्यू सो मच. सो बघा, जर निगेटिव्ह असेल किंवा 50-50 असेल तरी तुम्हाला तुमच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम करावं लागणार आहे. कारण जर तुमचा ऑराच असा असेल तर तुम्ही जे काही काम करणार आहात किंवा हातात जे काही काम घेतलेले आहेत, डेफिनेटली तुम्हाला मी सांगते, तुम्हाला त्याचे खूप वाईटच रिझल्ट मिळणार आहेत. आणि याचा अनुभव पण मे बी तुम्ही घेतलेला असेल तुमच्या डे टू डे लाईफमध्ये. सो तर तुम्हीच जज करायचे. आता आपण बघूया. सगळे लोक मला वाटतं कधीतरी आळंदीला जाऊन आलेत का? संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचा ऑरा फील केलाय का तिकडे जाऊन कोणी? म्हणजे अजूनही 200 फूट अंतरावर तो ऑरा जाणवतो. त्या क्षेत्रात गेल्यानंतर एक वेगळीच एनर्जी, वेगळेच व्हायब्रेशन तिकडे आपल्याला गेल्यानंतर जाणवतं. म्हणजे सत्पुरुषांचा ऑरा एवढा स्ट्रॉंग असू शकतो, आणि आपल्या सामान्य माणसांचा ऑरा केवळ 7 ते 7 फूट असू शकतो. दॅट्स इट. ओके. सो आणखीन आता एक सांगते तुम्हाला. आपण मंदिरात जातो, सगळेच मंदिरात जातो ना आपण. सो मंदिरात जाण्यापूर्वी आपण घंटा का वाजवतो? त्यामागचं रिझन काय असेल बरं? बघा, आपली भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती किती उच्च दर्जाची आहे. मंदिरात जाण्यापूर्वी आपण घंटा वाजवतो, याचाच अर्थ त्या घंटेमध्ये एक नाद क्रिएट होतो, एक साऊंड क्रिएट होतो, आणि त्या साऊंडने एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये क्रिएट होते. आपला ऑरा क्लीन होतो, आणि त्या क्लीन ऑराने आपण त्या मंदिरांमध्ये प्रवेश करतो. म्हणजे ज्या क्षणी आपल्या मनामध्ये काही विचार असतात, वाईट थॉट्स असतात, तिथे स्टॉप होतात, आणि त्यानंतर आपण पुढे प्रवेश करतो. आपण लहान बाळांची दृष्ट काढतो. कशाने काढतो? मिठाने, मोहरीने, फटकी वगैरे असं घेतो, बरोबर ना? हे का? असंच आपल्या आधीच्या लोकांनी काहीतरी करायचं म्हणून वेड लावल्यासारखं केलंय का? तर अजिबात नाही. तिथे सुद्धा सायन्स आहे. काय सायन्स आहे? तर जे काही मीठ आहे, त्या मिठामध्ये एक प्रॉपर्टी आहे. काय प्रॉपर्टी आहे? तर निगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब करण्याची, आणि म्हणूनच लहान बाळांची किंवा मोठ्या माणसांना सुद्धा दृष्ट लागू शकते. सो त्यांची दृष्ट काढण्याची, म्हणजे दृष्ट म्हणजे थोडक्यात काय, जी काही निगेटिव्ह एनर्जी त्यांच्यावर हवी पडलेली असते, हवी झालेली असते, तर ती काढण्याची एक पद्धत आहे, आणि त्याला म्हणतात ऑरा क्लिन्झिंग. आपण त्याला म्हणतो दृष्ट काढणं, पण सायंटिफिक पद्धतीमध्ये म्हणतात त्याला ऑरा क्लीन करणं.
सो अशा प्रकारे त्या लहान मुलांची, लहान बाळांची दृष्ट काढली जायची किंवा त्यांचा ऑरा क्लीन केला जायचा. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? येस. ओके. चलो आता आपण पुढे जाऊया. मग आता आपण स्वतःचा ऑरा सुद्धा क्लीन करणं गरजेचं आहे. येस ओर नो? स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा? कोण सांगेल का मला? येस. स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा? आणि ऑरा निगेटिव्ह का होतो? कोणी बरं, याचं कोणी एकच मिनिट हा. ऑरा क्लीन का करावा ते तर मी सांगितलं तुम्हाला, पण ऑरा दूषित का होतो किंवा निगेटिव्ह का होतो? काय असेल बरं त्यामागचं रिझन? ऑब्व्हियसली कुठली तरी हवी एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी हवी होते आणि ती निगेटिव्हिटी कुठेतरी आपल्यावर येते. फॉर एक्झाम्पल त्याचं एक उदाहरण सांगते तुम्हाला. उदाहरण दिल्यानंतर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तुमच्यापैकी बरीच लोक लग्न समारंभात गेलेले आहेत, कुठल्या तरी पार्टीमध्ये गेलेले आहेत, बरोबर ना? आणि लग्न समारंभामध्ये गेल्यानंतर आपण माहिती आहे, आपण खूप छान पद्धतीने जातो. आपलं अटायर, आपलं मेकअप, आपलं जे काही आपण जे घालतो, ज्वेलरी, ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे आपलं एक वेगळं लुक आलेलं असतं आणि त्यामुळे आपण कुठेतरी ट्रान्सफॉर्म झालेलो असतो. आपलं दिसणं अगदी सुंदर होऊन जातं. मग अशा वेळेला तिथे उपस्थित असणारी सगळीच लोक आपल्याला कॉम्प्लिमेंट्स देतात, आपल्या सौंदर्याची तारीफ करतात. "वाह, वाह मॅडम, आज तुम्ही खूप छान दिसता." पण मला सांगा, सगळेच आपले हितचिंतक असतात का? किंवा सगळेच खऱ्या खऱ्या मनापासून आपली प्रशंसा करणारे असतात का? नाही. असतात का? नाही. काही माणसं तोंडावर गोड-गोड पण आतून मात्र आपल्याबद्दल त्यांना वाईट वाटत असतं. मग अशा वेळेला घरी आल्यानंतर, त्या पार्टीतून किंवा त्या लग्न समारंभातून आपण घरी आल्यानंतर कुठेतरी आपलं डोकं हेवी व्हायला लागतं, दुखायला लागतं किंवा आपल्याला बेचैन झाल्यासारखं, अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं. सो असा अनुभव कोणी घेतलाय का? येस. जर घेतला असेल तर चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. ओके. माझा आवाज कमी येतोय का? की बरोबर आहे? बरोबर असेल तर एक थंब दाखवा बरं सगळ्यांनी. अच्छा, बरोबर आहे ना? ओके. येस. ओके. म्हणजे असा अनुभव बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे. याचा अर्थ काय? तर त्या लोकांची निगेटिव्हिटी तुमच्या ऑरा क्षेत्रामध्ये येते आणि तुमचा ऑरा क्लीन्स नसल्यामुळे किंवा पॉवरफुल नसल्यामुळे, स्ट्राँग नसल्यामुळे ती निगेटिव्हिटी तुम्ही एक्सेप्ट करता आणि जिथे कुठल्या चक्रामध्ये ती प्रवेश करते, त्या संबंधी तुम्हाला एखादा आजार क्रिएट होतो. ओके. सो त्यासाठी आपल्याला ही निगेटिव्हिटी दूर करायची आहे, आपला ऑरा क्लीन करायचा आहे. आता बघूया आपण, की ही निगेटिव्हिटी कुठे-कुठे आपल्याला हवी पडू शकते. आपल्या बिझनेसमध्ये अगदी खूप छान चालता-बोलता बिझनेस होता मॅडम आमचा आधी. पण आता हल्ली-हल्ली काय झालं, 2-3 वर्ष काय झालं माहीत नाही. आमचा चांगला बिझनेस ठप्प झाला. मी आधी खूप सुंदर होती मॅडम. पण आता नंतर-नंतर काय झालं, मी माझे फोटो स्टेटसला टाकायची, सगळे छान कॉम्प्लिमेंट्स द्यायचे मला. पण नंतर-नंतर मला कळलं, की माझ्या चेहऱ्यावर काहीतरी पुलर यायला लागलंय, काहीतरी वेगळं-वेगळं होतंय, काहीतरी रिएक्शन्स व्हायला लागलेत. ओके. सो ही निगेटिव्हिटी आपल्या लूकला सुद्धा येते. आणखीन कुठे? तर तुमच्या रिलेशनशिपमध्ये. मॅडम आम्ही ना सोशल मीडियावर एवढे ॲक्टिव्ह आहोत ना, की आम्ही आमचं स्टेटस, आमचं सोशल मीडिया, आमचं Facebook, फलाना हे सगळं, सगळं आम्ही फोटोने भरून टाकतो. आणि मग कुठेतरी असं होतं, की चालता बोलता संसार कुठेतरी नजर लागल्यासारखं दोघं एकमेकांपासून दूर गेले जातात. ओके. काही घरातली मुलं खूप अभ्यासामध्ये हुशार असतात. खूप हुशार असतात, खूप टॅलेंटेड असतात आणि अचानक त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांचा स्कोर कमी होतो. प्रगती कमी होते. तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉस्पेरिटी असते आधी, पण हळू ती प्रॉस्पेरिटी तुमची कमी व्हायला लागते. तो यासाठी या सगळ्याला कारणीभूत कोण आहे? तर या सगळ्याला कारणीभूत आहे आपला ऑरा. कारण आपला ऑरा जर वीक असेल, तर येस ऑब्व्हियसली या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. ओके. सो त्यासाठी आपल्याला आपला ऑरा क्लीन करणं गरजेचं आहे. येस. सो कोण रेडी आहे आपला ऑरा क्लीन करण्यासाठी? कसा आपला ऑरा स्वतःचा क्लीन करायचा? चलो, रेडी आहेत? हँड रब करा बरं सगळ्यांनी एकदा. मला ती एनर्जी दिसू देत. येस. चलो.
चलो आता जे प्रॅक्टिकल करणार आहेत त्यांनी व्हिडिओ ऑन करायचे. ओके, आता फक्त ऐका, तुम्ही घरी आरामात तुम्ही रिलॅक्स मध्ये संध्याकाळी हे करू शकता. ठीक आहे. चलो आता आपण बघूया एक्झॅक्टली स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा. सेल्फ ऑरा क्लिन्झिंग. आता इथे काय करायचंय तुम्हाला बघा, स्वतःचा ऑरा क्लीन करण्यासाठी प्रत्येक गोष्ट करताना तुम्हाला आता रेकीला कॉल करायचंय. ओके, कारण आता आपण रेकीचे साधक आहोत आणि रेकीचे साधक असल्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना तुम्हाला रेकीला कॉल करायचंय. मग रेकीला कॉल कसा करायचंय? प्रथम रेकीला कॉल करायचे म्हणजेच प्रार्थना म्हणायची. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. डोळे बंद करायचे आणि प्रार्थना करायची मनातल्या मनात. आता मी फक्त दाखवते तुम्हाला, घरी जाऊन तुम्ही आरामात करू शकता. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ उसूई ज्यांनी आपल्याला रेकी शिकवली, आपल्यापर्यंत पोहोचवली, सो त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करायचे. मी त्यांचे आभारी आहे. त्यानंतर तुमचे गुरु, मग तुमचं कुलदैवत, तुमचं इष्टदैवत यांना आवाहन करायचे, यांचा आभार मानायचे आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये रेकी घ्यायची. ब्रह्मांडामधून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर 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 अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा, डिवाइन एनर्जी प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. ओके, प्रार्थना झाली. त्यानंतर काय करायचं, एक एक बाउल घ्यायचंय, कोणतंही बाउल घ्या, एनी बाउल. तुम्ही स्टीलचं घ्या, काचेचं घ्या, मेटलचं घ्या, एनी बाउल यू कॅन टेक. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचंय. आपल्या घरामध्ये खडे मीठ, जाडं मीठ आणून ठेवायचंय 1 किलो, आणि ते 1 स्पून किंवा 2 स्पून मीठ टाकायचंय त्या बाउलमध्ये ज्याच्यामध्ये आपण पाणी ओतलंय. आणि मग काय करायचं, आपला ऑरा कसा क्लीन करायचा बघा. आता इथे नीट लक्ष द्या हा. 3 वेळा समोरून, 3 वेळा लेफ्ट साईडने, 3 वेळा राईट साईडने आणि बॅक साईडने कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगते. ओके, आता लक्ष द्या. आपले दोन्ही हात असे करायचे. माझ्या आभा मंडळात किंवा माझ्या ऑरा क्षेत्रामध्ये ज्या काही निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा आहेत, तर त्या संपूर्ण माझ्या हातांच्या मुठ्ठीमध्ये येऊ देत. आपल्या डोक्यापासून खाली पायापर्यंत हात घेऊन जायचे. पायापर्यंत हात घेऊन झाल्यानंतर हाताच्या मुठ्ठी करायच्या. ओके, 3 वेळा बोलायचंय. माझ्या आभा मंडळात किंवा माझ्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती संपूर्ण माझ्या हातांच्या मुठ्ठीमध्ये येऊ दे. आणि मग काय करायचं, बाजूला जे मिठाचं बाऊल आहे, पाण्याचं बाऊल ठेवले, तर त्याच्यामध्ये हात झटकायचे. 3 वेळा करायचं आणि तिसऱ्या वेळेला हात झटकू शकता. सेम माझ्या लेफ्ट बॉडी पार्ट मध्ये जे काही नकारात्मक बाधा आहेत, निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्ण माझ्या हाताच्या मुठ्ठीत येऊ दे. 3 वेळा बोलायचे आणि तिसऱ्यांदा हात मिठाच्या पाण्यामध्ये झटकायचे. ओके, आणि झटकताना काय म्हणायचंय, आणि सगळी निगेटिव्हिटी, नकारात्मक बाधा या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेली आहे. क्लिअर? सेम लेफ्ट बॉडी पार्टला, राईट बॉडी पार्टला पण म्हणायचे. आता बॅक साईडला आपण आपला हात घेऊन जाऊ शकतो का? नाही. मग रेकीमध्ये आपण आपल्या बॅक पार्टला फ्रंट बॉडी पार्ट म्हणून घोषित करू शकतो. राईट डाऊन. मी माझ्या मी माझ्या बॅक बॉडी पार्ट्सला मी माझ्या बॅक बॉडी पार्ट्सला बॅक बॉडी पार्टला फ्रंट बॉडी म्हणून घोषित करीत आहे. किंवा मराठीमध्ये असं लिहू शकता, मी माझ्या पाठच्या शरीराच्या पाठच्या भागाला पुढील भाग म्हणून घोषित करीत आहे. आणि मग अफर्मेशन द्यायचं. माझ्या बॅक साईडच्या आभा मंडळात ज्या काही नकारात्मक बाधा आहेत त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून करून बघा, ऐका एकदा दोनदा, मग तुम्हाला येऊन जाईल. ओके, म्हणजे 3 वेळा समोरून, 3 वेळा लेफ्ट बॉडी पार्ट, 3 वेळा राईट बॉडी पार्ट आणि 3 वेळा बॅक साईड. असं आपल्याला 3 4 12 टाइम्स तुम्हाला हे करायचंय, 12 वेळा. ओके, आणि ते मिठाचं पाणी जे बाउल आहे ते 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 तुम्हाला तुमच्या टॉयलेटमध्ये फ्लश करायचंय. बाकी कुठेही घरामध्ये ते पाणी सोडायचं नाही. क्लिअर? हे झालं, आपण स्वतःचा ऑरा क्लीन केला. आता आपण बघूया इतरांचा ऑरा क्लीन करायचा असेल तेव्हा काय करायचं. ठीक आहे, आता इतरांचं म्हणजेच कोणाचं, तर तुमच्या मुलांचा,
बरं, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑरा क्लीन केल्यानंतर आपल्याला कॉर्ड कटिंग करायचंय. ओके, कॉर्ड कटिंग म्हणजेच काय? जेव्हा आपण एखाद्याचा ऑरा क्लीन करतो किंवा एखाद्याला हिलिंग पाठवतो, तर त्यानंतर आपण स्वतःला त्याच्यापासून कट करायचंय, त्याच्यापासून वेगळं ठेवायचंय आणि म्हणूनच आपल्याला कॉर्ड कटिंग करायचंय. कॉर्ड कटिंग कसं करायचंय बघा. ऑरा क्लीन केला मी स्वतःचा, मग स्वतःचा ऑरा क्लीन केल्यानंतर मी कॉर्ड कटिंग करणार. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे आणि नाभी समोर जाऊन 3 वेळा तुम्हाला असं कट 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 करायचंय. पुन्हा एकदा सांगते, आपले हात असे ठेवायचे, 3 वेळा फिरवायचे. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. नाभी समोर जाऊन 3 वेळा कट 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 किंवा डिलीट 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 करू शकता. दॅट्स इट. प्रत्येक वेळेला आपला ऑरा क्लीन केल्यानंतर कॉर्ड कटिंग करणं येस खूप खूप गरजेचं आहे. विदाउट फेल. सपोज विसरला तर रात्री जेव्हा तुम्हाला आठवेल तेव्हा करायचं आहे. पण येस, डेफिनेटली ते करावंच लागतं, मस्ट आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण. अदर्स ऑरा क्लिन्झिंग. दुसऱ्यांचं जेव्हा ऑरा क्लीन करायचं असतो तेव्हा काय करायचं? सो दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करताना आपल्याला काय करायचंय? सेम रेकीला कॉल करायचे, स्वतःचा आभार मानायचे. ज्या व्यक्तीचा ऑरा क्लीन करायचा, सपोज माझ्या मुलाचा ऑरा मला क्लीन करायचा, सो माझ्या मुलाचं नाव अथर्व आहे, मग मी तिथे नाव मेन्शन करणार, मी माझा मुलगा अथर्वची सुद्धा आभारी आहे. मग सरळ सरळ हात फिरवायचे त्याच्या, बघा कसं. पहिलं फ्रंट बॉडी पार्ट, समोरील बॉडी पार्ट्स वरून माझ्या मुलाच्या आभा मंडळात, समोरील आभा मंडळात ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, बाधा आहेत, तर त्या संपूर्ण या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन माझ्या दोन्ही हातांच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत 3 वेळा. माझ्या मुलाच्या ऑरा क्षेत्रामध्ये किंवा आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक बाधा आहेत, त्या संपूर्ण माझ्या हातांच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेल्या आहेत. 3 वेळा करायचे. सेम लेफ्ट बॉडी पार्ट, राईट बॉडी पार्ट्स आणि त्यानंतर आपल्या मुलाला वळायला सांगायचे. वळल्यानंतर त्याला बॅक साईडचा सुद्धा त्याचा ऑरा क्लीन करून घ्यायचंय आणि ते पाणी अगेन तुम्हाला टॉयलेटमध्ये फ्लश करायचं आहे आणि तुमचं कॉर्ड कटिंग करायचंय स्वतःचं. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. नाभी समोर जाऊन 3 वेळा कट 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 करायचंय. क्लिअर? चलो, आता आपण ऑरा स्कॅन करायला शिकूया. दुसऱ्यांचा ऑरा कसा आपण चेक करूया. आता ऑरा का चेक करायचंय तुम्हाला? एखादा आजार जर तुम्हाला 6 महिन्यानंतर होणार असेल, ओके, एखादा आजार तुम्हाला 6 महिन्यानंतर होणार असेल, तर तो आजार तुम्हाला 6 महिन्यापूर्वीच कळायला सुरुवात होते आणि म्हणूनच ऑरा आपल्याला रोज क्लीन करायचा आहे. आणि जर तुम्हाला असं वाटलं, काही डाऊट आला एखाद्या व्यक्तीवर किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तीवर, तुम्ही त्याचा ऑरा स्कॅन करू शकता. ओके, येस, ऑरा आपल्याला रोज क्लीन करायचा आहे. रोज वेळ नाही मिळाला तर ऍटलिस्ट रात्री झोपायच्या आधी दिवसात 2 दिवसातून एकदा तरी क्लीन करायचंय. ओके, बिफोर गोइंग टू बेड किंवा अर्ली मॉर्निंग, सकाळी सुद्धा तुम्ही तुमचा ऑरा क्लीन करू शकता. आणि रात्री आल्यानंतर, कारण आपण बाहेरच्या जगातून जेव्हा येतो तेव्हा कुठल्या कुठल्या लोकांची एनर्जी आपण आपल्या बरोबर घेऊन येत असतो. त्यामुळे बेस्ट टू बिफोर गोइंग टू बेड, रात्री झोपायच्या आधी. सकाळी तर करायचंच आहे, पण रात्री झोपायच्या आधी केलं तर वेल अँड गुड. ओके, सो आता आपण नेक्स्ट बघूया. काय सांगितलं बरं मी तुम्हाला? येस, स्कॅनिंग कसं करायचं ते सांगत होती ना. ऑरा कसा स्कॅन करायचा. ओके, कोणाच्या घरी कोण व्यक्ती आहे त्याने हँड रेज करा बरं. आणि व्हिडिओ ऑन ठेवणं गरजेचं आहे, तरच पॉसिबल आहे, अदरवाईज नाही. हा, मगाशी कोणी हँड रेज केला होता. ओके, श्रद्धा मॅडम, तुम्हाला पिन करते आणि अनम्यूट करते. एकच मिनिट. तुमच्या घरी जी व्यक्ती, अनम्यूट करा मॅडम स्वतःला. कोण आहे घरी तुमच्या? आहे, सासूबाई आहेत. ओके, हं. एकच मिनिट. हं. त्यांना रेडी करा लगेच. आणखीन हो हो. बरं. ओके, आणखी कोणाच्या घरी आहे? नंदा. ओके, नंदा पानसरे. हा, अनम्यूट करा. कोण आहे तुमच्या घरी? नाही, चष्मा नाही लागत. ओके, नेक्स्ट कोण आहे अजून? थोडंसं लवकर लवकर लवकर.
आणखीन कोणाच्या घरी कोण आहे का? कोणाच्या घरी कोणच नाहीये, सगळे सिंगल आहेत. ओके, चला नंदा मॅडमला घेते मी. चलो. ओके. मॅडम तुमचा कॅमेरा मोबाईल आहे ना, तो आडवा ठेवा आणि व्यवस्थित सेट करा. हा. तुम्ही दोघी मला दिसला पाहिजेत आणि तुमच्या घरामध्ये उजेड यायला असायला पाहिजे, लाईट लावा. येतो? हो. सविता म्हणतात माझी. आता बघूया, आता दोघी आल्यात की नाही. दोघे आल्यात. माझा आवाज का डबल येतोय बरं? हं. ओके. स्टँड. चला आता तुम्ही हा मोबाईल आडवा ठेवा दोघींनी. तुमच्यापासून त्यांना थोडंसं डिस्टन्स ठेवायचंय. म्हणजे आता सपोज मी अशी एखाद्याचा ऑरा स्कॅन करते, तर माझ्या समोर ती व्यक्ती असायला पाहिजे आणि मी इथे असायला पाहिजे, समोरासमोर. ओके. आधी आपण श्रद्धा मॅडमचं बघूया. श्रद्धा मॅडमचं. नंदा मॅडम तुम्ही बघा आणि मग नंतर तुम्ही करा, ठीक आहे? चला. हा, श्रद्धा मॅडम, आता तुम्ही मनातल्या मनात रेकीला कॉल करायचे आणि ज्या तुमच्या सासूबाई आहेत का, हा, त्यांना डोळे बंद करायला सांगायचे आणि उभं राहायला सांगायचे त्यांना. ओके, डोळे बंद करायला सांगायचे. आणि तुमचं अंतर त्यांच्यापासून थोडंसं लांब. तुम्ही नाही दिसलात तरी चालेल, ठीक आहे. ओके. चलो, मनातल्या मनात रेकीला कॉल करायचे. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःचे आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. त्याचबरोबर त्यांचं नाव घ्यायचंय मनातल्या मनात. तुमच्या सासूबाई ज्या आहेत, मी त्यांची सुद्धा आभारी आहे. ओके. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून माझ्या दोन्ही हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता तुमचे दोन्ही हात असे स्कॅनर सारखे करायचे, माझ्याकडे बघायचे. स्कॅनर सारखे करायचे आणि त्यांच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत हळूहळू फिरवायचे. टच करायचं नाही त्यांना, तुम्ही दूर राहायचे. नाही मॅडम, बरोबर नाही करत. श्रद्धा मॅडम, लांब राहा. तुम्ही खूप जवळ आहात त्यांच्या. लांब राहा, अगदी लांब, अजून लांब. हा, तुमचे हात डोक्यापासून पायापर्यंत फिरवायचे. मी सांगते तसं तसं फिरवा. त्यांना डोळे बंद करायला सांगायचे. पुन्हा एकदा. आता फील करा तुमचा हात त्यांच्या शरीराच्या कुठल्या भागावरती जास्त जड होतोय. करा पुन्हा एकदा. वरून खाली, वरून खाली, वरून खाली येताना. हा, कुठे तुम्हाला जडत्व फील होतंय? गुडघ्याजवळ. गुडघ्याजवळ. सो त्यांना गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे का आता सध्या? हो, आहे. आहे. ओके. मग तुम्ही काय ट्रीटमेंट चालू केली का त्यांच्यावर? ट्रीटमेंट तर चालू आहे. चिकनगुनिया झाला होता ना, ओके. ओके. मग तेव्हापासून ते जरा दुखतायत. ओके. सो आता आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या वयामुळे त्यांना ते होतंय, ठीक आहे. तो म्हणून मी बरं ठीक आहे, तुम्ही आता प्रॉपर केलेल्या आहात. आता आपण दुसरं बघूया. हा, नंदा मॅडम, आता या कोण आहेत? तुमच्या सूनबाई आहेत का? येस येस, बसू देतात. हा सुनबाई आहेत. हा, त्यांना घ्या. तुमचा चष्मा जरा वेळ काढून ठेवा साईडला. हा, चला. जशा त्या राहिल्या होत्या तसाच तुमचा कॅमेरा सेट करा. त्यांना डोळे बंद करायला सांगायचे. कॅमेरा प्रॉपर सेट करा म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा ते इझिली दिसेल. येस, एक्झॅक्टली. असे उभे राहू का? येस येस. येस. मनातल्या मनात पहिला रेकीला कॉल करायचे. लाईट लावा. येस. त्यांचं नाव काय आहे? त्यांना डोळे क्लोज करायला सांगा. येस. हा, मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझी माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. त्यांचं नाव घ्या मॅडम मनातल्या मनात आणि त्यांचा आभार माना. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. शरीरातून माझ्या दोन्ही हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा
प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता युनिव्हर्सला मेसेज करा की तुमची जो जो कोण आहे ती व्यक्ती समोरची, तुमची सून असेल, कोण असेल, तर या माझ्या सुनेच्या ऑरा क्षेत्रामध्ये ज्या काही निगेटिव्हिटी आहेत, नकारात्मक ऊर्जा आहे, तर त्या मला हातांमध्ये मला ते फील होऊ दे. ओके. आता तुमचे दोन्ही हात स्कॅनर प्रमाणे लांब करायचे आणि त्यांच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत हळूहळू फिरवायचे. आणि हे फिरवताना तुम्हाला तुमचे हात त्यांच्या शरीराच्या कुठल्या भागावर जडत्व जाणवते ते चेक करा. हळूहळू प्रोसिजर करायची सगळी. मुंग्या येतात तिथे 3 वेळा. हो. 3 वेळा. कॅमेरा हे ऑडिओ कोणाचा हे आहे, अनम्यूट आहे? म्यूट करा बरं. मी मगाशी केला होता ना कोणाचा तरी. येस, पुन्हा एकदा करा. तुम्हाला कुठे हातामध्ये जडत्व जाणवतंय त्यांच्या कुठल्या शरीराच्या भागावर समोर आल्यानंतर? तसं काही जाणवलं नाही. नाही जाणवलं. मग ते नाही. आता सध्या फिट आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, हेल्थ इश्यूज काही नाही. बघा हा. बघा त्यांना सध्या काय हेल्थ इश्यू आहे त्यांना? नाही. काही नाही. मग काही प्रॉब्लेम नाही. ओके. ओके. येस. सो जर काही हेल्थ इश्यू असेल, एकच मिनिट. हा, तुम्ही आता हे करू. सो जर काही हेल्थ इश्यू असेल तर ते आपल्या हातांमध्ये येतं, लगेचच आपल्याला आपल्या हातांमध्ये तिथे जडत्व जाणवतं आणि मग तुम्ही बोलू शकता की इथे इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. जसं की आता मगाशी आपण बघितलं की त्या ज्या लेडी होत्या, श्रद्धा मॅडमच्याच ना इथे, हा, तर त्यांच्या ज्या सासूबाई होत्या त्यांच्या गुडघ्याजवळ ते जडत्व जाणवलं, म्हणजे त्यांच्या गुडघ्याजवळ काहीतरी त्यांना त्रास होत होता आणि म्हणूनच त्यांना ते जडत्व जाणवलं. तसंच तुम्हाला सुद्धा तुमच्या हातांमध्ये जडत्व जाणवलं की समजायचं की आपल्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला काहीतरी तिथे दुखतंय. ओके. सो हा प्रयोग तुम्ही घरी सुद्धा करू शकता. अशा प्रकारे तुम्ही इतरांचा ऑरा स्कॅन करू शकता. जो आजार तुम्हाला 6 महिन्यानंतर किंवा 5 महिन्यानंतर कळणार आहे, तर त्याच्यावर तुम्ही आतापासूनच जर फोकस केलात तर तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळणार आहे. ओके. येस. रजनी मॅडम, माझा आवाज येत नाही म्हणतात. बाकी सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय का? येतोय ना? ओके. रजनी मॅडम, तुमच्याकडे काहीतरी नेटवर्क इश्यू आहे, माझ्याकडे नाही. चेक करा बरं. येस. ठीक आहे. ओके, एकच मिनिट. सो आता पाहिलं आपण आपला ऑरा, स्वतःचा ऑरा म्हणजे काय ते पहिलं पाहिलं. मग स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा, इतरांचा ऑरा कसा क्लीन करायचा, त्याचबरोबर आपल्या दोन्ही हातांचा स्कॅनर सारखा वापर करून आपण एखाद्याच्या शरीरामध्ये आता या क्षणी काही प्रॉब्लेम आहे का किंवा काही आजार होण्याची शक्यता आहे का, हे कसं स्कॅन करायचं हे आपण पाहिलं. क्लिअर? सो आता आपण बघूया. आता वेळ नाहीये, 2 वाजायला आले ना, माझा पुढचा सेशन आहे. ओके. सो आता ऑरा क्लीन कसा करायचा किंवा आपण रोज पॉझिटिव्ह कसं राहायचं हे मी तुम्हाला उद्या सांगेन. त्याचबरोबर ऑरा क्लीन करण्याचा आणखी काही मार्ग आहेत का? सो येस आहेत. सो मी तुम्हाला ते उद्याच्या सेशनमध्ये सांगेन. येस, आफ्टर ऑरा स्कॅन केल्यानंतर सुद्धा कॉर्ड कटिंग करायचं आहे. गुड क्वेश्चन. कोणी विचारलं बरं? काही जेव्हा आता तुम्ही रेकीचं हिलिंग करता किंवा रेकीमध्ये कुठलंही काम करता, ऑरा सॉरी, काय म्हणाले, काय प्रश्न होता, एक मिनिट. कॉर्ड कटिंग. येस. हा, कॉर्ड कटिंग म्हणजेच काय, तर त्यांच्या नकारात्मक ऊर्जेपासून आपण स्वतःला सेफ ठेवायचंय, त्याला म्हणतात कॉर्ड कटिंग. सो येस, प्रत्येक वेळेला रेकीचं हिलिंग केलात किंवा एखाद्याला हिलिंग दिला तर आपलं कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे. आता रेकी लेवल 1 मध्ये तुम्ही फक्त तुमच्या जवळपास असणाऱ्या व्यक्तींनाच रेकीचं हिलिंग देऊ शकता, की ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकता, टच करू शकता, त्यांनाच तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता, इतर लोकांना नाही. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. आता माझा दुसरा सेशन आहे, त्यामुळे आपण बाकीचं उद्या बघूया. थँक्यू सो मच. जे काही तुमचे क्वेश्चन्स असतील ते आपण उद्या घेऊया. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.